गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो, दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटतो आणि नवनव्या विषयांविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आजही आपण थोडा वेगळा विषय घेऊन आलो आहे आपल्यासाठी. सॅटरडे क्लब ही एक NGO आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सॅटरडे क्लब नेमकं काय आहे आणि हे NGO ही काय करतं, तर याचविषयी आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. याच अनुषंगाने आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले पाहुणे आहेत सुभाष गोरे. गोरेजी, अकोला आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपलं स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद सगळ्या श्रोत्यांना. आज थोडा वेगळा विषय घेऊन आलो आहे. उद्योगाविषयी आज आपण इथे चर्चा करणार आहोत. म्हणजे एक उद्योगाची बाराखडी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गोरे साहेब, ही सॅटरडे क्लब नेमकी ही संकल्पना काय आहे, ही केव्हा अस्तित्वात आली आणि ही नेमकं काय करतं, याविषयी आपल्या श्रोत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असेल. नक्कीच. सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट हा एक आपण NGO आहे, नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे आणि याची स्थापना 2000 साली माधवराव भिडे सरांनी केली. आणि त्यांचा उद्देश हा होता की महाराष्ट्रीयन लोकांनी व्यवसायात यावं, म्हणजे नोकरी सोडून व्यवसायात यावं आणि मोठं व्हावं, हा त्यांचा उद्देश होता. आणि त्याकरता त्यांनी अथक प्रयत्न घेतले. 2000 सालापूर्वी भरपूर प्रयत्न केले आणि मग 2000 साली तो क्लब स्थापन झाला. आणि आमचं जे ब्रीदवाक्य, टॅगलाईन म्हणतो आपण त्याला, एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत. अच्छा. तर आम्ही क्लबचे सभासद एकमेकांना मदत करतो, एकमेकांचे व्यवसाय वाढवण्याची, नवीन व्यवसाय संधी मिळवून देण्याची आम्ही एकमेकांना मदत करतो. आणि श्रीमंत होणे हा प्रत्येकाचाच एक हे असतोच आपला मूलभूत आहे. त्यामुळे व्यवसाय करतो म्हटलं तर श्रीमंत हा झालाच पाहिजे, हे आपला मेन उद्देश आहे. त्या सगळ्याकरता क्लब मदत करतो. बरोबर. आणि कुठल्याही उद्योगामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर त्याची बाराखडी आपल्याला यायला हवी आणि तेच आपण शिकवण्याचा प्रयत्न करतात त्या क्लबच्या माध्यमातून. तुम्ही अगदी आता उल्लेख केला होता की महाराष्ट्रीयन माणसांनी व्यवसायामध्ये यावं. सद्यस्थितीमध्ये काय चित्र आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं, आपल्या लोकांचा पण कल काय आहे? असं म्हणता येईल की आधीपेक्षा म्हणजे 2000 साली आम्ही सॅटरडे क्लबची जर का कंपॅरिझन केली तर 2000 साली चित्र खूप वेगळं होतं. आणि जसं जसं सॅटरडे क्लबचा आमचा बेस वाढत गेला, आज आम्ही जवळजवळ आमचे 140 चॅप्टर्स आहेत आणि महाराष्ट्रात तर 100 चॅप्टर्स आहे. आपण म्हणजे ब्रांचेस म्हणतो ना, त्याला आम्ही चॅप्टर म्हणतो. आणि महाराष्ट्राबाहेर गुजरातमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, गोवा, आणि आम्ही नुकतंच दुबईला पण आमचा चॅप्टर सुरू केला. तर सुरुवातीचा काळ जो आहे, म्हणजे मी सुद्धा 15 वर्ष झाली क्लबचा मेंबर आहे. सुरुवातीच्या काळात फार कमी मेंबर्स होते आणि तेव्हा आम्हाला भरपूर चॅलेंजेस असायचे की बा आपण क्लब सुरू केला आहे, पण मेंबर्सना व्यवसाय मिळवून देण्याकरता जर का तुमच्याकडे नंबर जास्ती असेल तर नक्कीच तुमचं एकमेकांशी बोलणं भेटणं होतं आणि व्यवसाय वाढीकरता पण एकमेकांना मदत होऊ शकते. तर सुरुवातीला एक थोडासा नंबर्सचा पण आम्हाला चॅलेंज होता, पण नंतर हळूहळू असं झालं की क्लबबद्दल बरीचशी माहिती कळायला लागली. आमच्यातर्फे पण आम्ही कशी क्लबची माहिती देता येईल ह्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू एवढं मोठं नेटवर्क उभं झालं. आज 25 वर्ष झाले सॅटरडे क्लबला. त्या आम्ही 25व्या वर्षात आम्ही सध्या पदार्पण केलं आहे. तर मानसिकतासुद्धा म्हणायची झाली तर ते थोडंसं कसं आहे, पुणे मुंबई आपण बघितलं की तिथे लोकांना भरपूर काही अपॉर्च्युनिटीज पण आहेत, कारण तिथे इंडस्ट्रियल ग्रोथ आहे, अपॉर्च्युनिटीज खूप आहे. तिथल्या व्यावसायिकांनी आम्हाला पटकन रिस्पॉन्स दिला किंवा ठीक आहे, अपॉर्च्युनिटी आपल्याला हवी आहे, व्यवसाय करायचा आहे, मोठं व्हायचं आहे, ते मेंबर्स पटकन व्हायचे. पण थोडंसं आम्ही जसं इकडे यायला लागलो, आपला मराठवाडा झाला किंवा खानदेश, इकडे विदर्भ, तर याच्यामध्ये आपला थोडा मानसिकतेचा पण फरक पडतो. आणि पण तो चॅलेंजसुद्धा आम्ही सुरुवातीला फेस केल्यानंतर आता मात्र भरपूर आम्हाला चांगला रिस्पॉन्स आपल्या व्यावसायिकांकडून मिळतो आहे आणि आमचे मेंबर्स पण आता चांगल्या प्रकारे वाढले आहेत. आणि आम्ही बरेच इव्हेंट्स घेतो, मेंबर्सना कशी मदत करता येईल व्यवसाय वाढीसाठी किंवा नवीन संधी कशा मिळवून देता येईल याकरता आम्ही क्लबच्या मार्फत प्रयत्न करत असतो. तर विदर्भाची जर तुलना केली तर विदर्भामध्येही पश्चिम विदर्भ जो आहे आपला, इथे उद्योगांचा जशी भरभराट हवी तशी भरभराट नाही आहे. आपल्याला काय एक वाटलं आपल्याला इथे अकोल्यामध्ये? म्हणजे आम्ही
पर्टिक्युलर एका, जसं आपण विदर्भ, पश्चिम विदर्भ म्हटलं तर संधी कशा आहेत ना, संधी सगळीकडे अवेलेबल आहेत. फक्त आपण कुठे आहोत याला आज काही म्हणजे तसे लिमिटेशन राहिलेल्या नाही आहेत. जसं माझं उदाहरण दिलं तर मी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये आहे. राहणं जरी माझं एका गावात असलं तरी माझा व्यवसाय हा मी सगळीकडे वाढवण्याचा भरपूर प्रयत्न केला गेल्या 28 वर्षांमध्ये, आणि तो क्लबच्या मदतीने मुख्यत्वे झाला. त्यामुळे तुम्हाला जर का मेहनत करायची असेल आणि काही मोठं काम करायचं असेल तर तुम्ही कुठे असाल याला काही महत्त्व तेवढं नाही आहे. तुम्ही तिथे राहूनही तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, आणि आजकाल सगळं ऑनलाईन जग आहे. त्यामुळे ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी पण शक्य आहेत. तुम्हाला फिजिकली सुद्धा बऱ्याचदा ऑनलाईन मिटिंग तुम्ही करू शकता फिजिकल मिटिंग करण्यापूर्वी, आणि नक्कीच टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही व्यवसाय वाढवू शकता. ज्याही उद्योजकांना असं वाटतं की आपण कुठला तरी नवा उद्योग सुरू करावा, पण आपली ती मानसिकता आहे आपल्या इथली, ती मानसिकतेला आपण कसं बदलावं, काय सांगाल आपण? तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरता, बऱ्याच लोकांशी चर्चा करता, बरेच उद्योजक आपल्या या सॅटर्डे क्लबमध्ये आहेत, तर एकंदरीत काय कळतं? तुम्ही काय सांगाल नव उद्योजकांना? जसं मगाशी मी म्हटलं की मानसिकतेत फरक खूप आपल्याला जाणवतो, पश्चिम महाराष्ट्र म्हटलं आणि विदर्भ किंवा मराठवाडा म्हटलं तर. पण जसं आम्ही आता प्रयत्न आमचे चालले आहेत की बऱ्याचशा लोकांना सॅटर्डे क्लब हा अजूनही आपल्या भागात माहिती नाही आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचे आमचे प्रयत्न चालले आहेत. आणि त्यातनं आम्हाला असं लक्षात आलं की अरे आपण यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांना फायदा व्हायला लागला. म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं ना सॅटर्डे क्लब काय, किंवा आपलं असं काही सपोर्ट स्ट्रक्चर आहे बा आपल्याला व्यवसाय वाढीसाठी किंवा नवीन संधी मिळवण्यासाठी, हे त्यांना कळायला लागलं. काही जणांना थोडासा एक हे असतो की बा क्लबची फी भरावी लागेल, पण आणि मग कसं आपल्याला मिळेल नाही मिळेल. पण जेव्हा आम्ही त्यांना सगळं मिटिंगला आमच्या बोलवतो की बा तुम्ही मिटिंग अटेंड करा, क्लबचं कार्य कसं चालतं, मिटिंग्स कशा होतात हे त्यांना सांगतो. आणि आमच्याकडे सक्सेस स्टोरीज आम्ही बरेचसे शेअर करतो की ज्याही मेंबर्सना काही मोठं काम मिळालं, मोठा जॉईंट व्हेंचर झाला, तर आम्ही त्या सक्सेस स्टोरीज आमच्या वेबसाईटवर, आमच्या ॲपवरती आम्ही पब्लिश करतो. आमचं मॅगझिन पण आहे, त्याच्यात पण आम्ही पब्लिश करतो. त्या अनुषंगाने पण बऱ्याच जणांना माहिती होते आणि मग थोडासा विचार त्यांचा बदलतो की नाही आपल्याला एक क्लबला जॉईन व्हायला पाहिजे, कारण हे सपोर्ट स्ट्रक्चर असं कुठे मिळणार नाही. बरोबर. त्यामुळे मानसिकतेत फरक हा नक्कीच पडलेला आहे. म्हणजे एखादा नवउद्योजक आहे, त्याला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे आणि तो मग आपल्या क्लबचा मेंबर झाला, तर नेमकं त्याला कुठल्या माहिती त्याच्यामध्ये म्हणजे देवाणघेवाण होतं, काय त्याला मिळतं यातनं? हां, आता याच्यामध्ये आपण स्टार्टअप्सचा जमाना आहे सध्या. बरोबर. बऱ्याचशा स्टार्टअप्स आलेले आहेत आणि त्याच्यात थोडा त्यांना चॅलेंज काय असतो की प्रोडक्ट फार छान बनवतात ते. बरोबर. प्रॉडक्ट म्हणा, सर्व्हिस जे काय त्यांनी बनवलं आहे, पण त्यांना त्याचं मार्केटिंग कसं करायचं हा एक मोठा चॅलेंज असतो प्रॉडक्ट बनल्यानंतर. तर सॅटर्डे क्लब हा आम्ही आमचा एक यंग एंटरप्रेन्युअर्स सेलच्या माध्यमातून आम्ही स्टार्टअप्सना सुद्धा आपल्या क्लबच्या माध्यमातून, क्लबच्या मेंबर्सच्या माध्यमातून त्यांच्या प्रॉडक्टला आपण कसं काय नॅशनल इंटरनॅशनल लेवलला नेऊ शकू याबद्दल आमचे प्रयत्न चालतात. मग त्यांना लोन मिळवून द्यायचं असेल तर आमचे काही मेंबर्स हे फंडिंग किंवा इक्विटीमध्ये आणि बँकिंगमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे आहेत, त्यांना आम्ही कनेक्ट करून देतो. त्याच्यानंतर मार्केटिंगच्या दृष्टीने पण आमच्याकडे एक्सपर्ट्स आहेत किंवा आम्ही काही ट्रेनिंग्ज आमचे होत असतात. मेंबर झाल्यानंतर क्लबमध्ये राहून व्यवसाय कसा वाढवायचा याच्याबद्दल सुद्धा आमचे ट्रेनिंग होतात, ते त्यांना आम्ही देतो. आणि आमच्या मिटिंग्स होत असतात, ह्या सगळ्या 140 मी जे चॅप्टर म्हटले तर तिथे इव्हेंट्स होत असतात. तर त्या मेंबरनी जर का या सगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, मिटिंग अटेंड केला, तर त्याला नवीन खूप काही शिकायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये आपले किती मेंबर्स आहे याच्यामध्ये? आता 25 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे सॅटर्डे क्लबनी. हो, आता 140 चॅप्टर्स आहेत. महाराष्ट्रात म्हणायचं झालं तर 100 चॅप्टर आहेत, बाहेर पण आहेत. असे सगळे मिळून आमचे जवळजवळ 6,500 मेंबर आहेत सॅटर्डे क्लबचे. सगळ्या मेंबर्सची जेव्हाही मीटिंग होतं तेव्हा काय होतं की जोही सुरुवातीला एखादा व्यक्तिमत्व जोडलं असेल, एखादा उद्योग जोडला असेल, आणि आताची सद्यस्थिती जसं आपल्याला इथे 15 वर्ष झाले आहेत, आपल्याला काय वाटतं आपण कशी प्रगती केली याच्या माध्यमातून? येस, नक्कीच सांगायला आवडेल. कारण 2010ला जर मी क्लबचा मेंबर झालो तर त्यावेळेला क्लबचं स्वरूपही मी म्हटलं तर फार छोटं होतं. पण मी IT क्षेत्रात असल्यामुळे मला हे पक्का माहिती आहे की आपण क्लब जॉईन केला तर आपल्याला व्यवसाय वाढीसाठी नक्की फायदा होणार आहे. त्याच्याकरता मला बाहेर पडावं लागणार आहे माझ्या कम्फर्ट झोनच्या किंवा गावाच्या. तर त्याकरता क्लब जॉईन झाल्यानंतर हळूहळू मी म्हणजे आपण म्हणतो ना की आपली विजिबिलिटी ही तुम्ही लोकांना दिसत राहा आणि छोट्या छोट्या जबाबदाऱ्या घ्या जिथे कुठे असाल. म्हणजे मी सॅटर्डे क्लबच नाही म्हणत आहे, तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये असाल, तुम्ही सतत दिसत राहणं, तुमच्या प्रॉडक्टबद्दल माहिती देणं आणि जबाबदाऱ्या छोट्या छोट्या घेणं, यांनी काय होतं की लोकांचा विश्वास तुमच्यावर बसतो आणि त्यामुळे व्यवसायसुद्धा मिळण्यास मदत होते. कसं आहे, आपण आपला व्यवसाय सुरू करतो तर आपल्याला मार्केटिंग करावंच लागतं
नवीन लोकांकडे जाऊन मार्केटिंग करण्यापेक्षा क्लबच्या मदतीने, क्लबच्या मेंबर्सच्या मदतीने एखाद्या कंपनीत, एखाद्या ठिकाणी तुम्ही ओळख काढून गेलात तर तुमचं काम होण्याची शक्यता ही खूप जास्ती असते. बरोबर. म्हणजे तर तो फायदा मला खूप झाला याच्यामध्ये. त्या उद्योगाची बाराखडी आपल्याला समजायला अगदी सोपी जातं. म्हणजे काय काय खास कड घ्या त्याच्यामध्ये, आपल्याला काय काय करावं लागेल. अगदी. म्हणजे एखाद्या उद्योजक कुठे चुकला आहे तर त्यांनी आपल्याला पहिलेच आपल्याला अवगत करून दिलं आहे की ही चुकीचा मार्ग आहे, आपण थांबून आपण थोड्या वेगळ्या मार्गाने जर गेलं तर आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने आपल्या व्यवसायामध्ये भरभराट आणता येईल. नक्कीच. तर या सॅटर्डे क्लबमध्ये तुम्ही सांगितलं आहे की विविध प्रकारचे सेल्स सुद्धा आहेत. म्हणजे जसं IT सेल असेल, ॲग्रिकल्चर सेल असेल, वुमन्स विंग सुद्धा आहे याच्यामध्ये. थोडं हे पण थोडं जर सांगितलं आपल्या श्रोत्यांना. सॅटर्डे क्लबचा जो मेंबर आहे ना तो कुठल्या ना कुठल्या बिझनेस कॅटेगरीशी निगडीत असतो. जसं IT झालं तुम्ही म्हटलं तसं, विमेन विंग झालं, ॲग्रिकल्चर झालं, यंग एंटरप्रेन्युअर्स सेल झालं आणि हेल्थ केअर झाले. असे आमचे जवळजवळ 8-9 सेल्स आहेत. त्या सेलशी ते मेंबर्स कनेक्टेड आहेत. तर ह्या सेल ज्या आहे ना त्या इंडिव्हिज्युअल लेवलला मेंबर्स करता काही ना काही ॲक्टिव्हिटीज घेत असतात. मग एखादा इव्हेंट घेतला, एखाद्या एक्सपर्ट्सना बोलवलं त्या क्षेत्रातल्या, जेणेकरून त्या मेंबर्सचा व्यवसाय त्या सेलच्या माध्यमातून कसा अजून वाढवता येईल, हे याचा उद्देश आमचा असतो या प्रत्येक सेलचा. आणि नक्कीच त्याचा फायदा होतो. आमचा एक वेबसाईट नावाचा सेल आहे, वेंडर्स, आर्किटेक्ट्स, बिल्डर्स, आणि याचं तर इतकं प्रचंड मोठं काम आहे की ते मोठमोठे जे आता बिल्डर्स असतात कॉर्पोरेट सेक्टरमधले आणि मोठे हे जे आहेत त्यांना एका ठिकाणी बोलवतात. तिथे आमच्या मेंबर्सना त्यांच्यासमोर बसवतात आणि आमचे मेंबर त्यांचे वेंडर कसे होतील याकरता प्रयत्न करतात. जेणेकरून तो एक आणि त्या बिल्डरना सुद्धा सॅटर्डे क्लबचा मेंबर आहे म्हटल्यानंतर ते तेवढा एक विश्वास असतो किंवा नाही चांगलंच काहीतरी मला सर्व्हिस मिळेल आणि मेंबरलाही आमचा फायदा होईल. तर अशा या सगळ्या सेल्सच्या माध्यमातून आम्ही कोणा कनेक्ट करण्याचा प्रयत्न आमचा करत असतो. आपण बघतो की पश्चिम विदर्भामध्ये शेतीला पण फार महत्त्व दिलं जातं. बरेचसे शेतकरी सुद्धा आहेत. आता आपल्या फुलशेती असेल किंवा फळबाग लागवड असतील, फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात केली जातं आणि बऱ्याच शेतकऱ्यांना लागवड करतात, फळबाग लागवड तर करतात, पण त्याची मार्केटिंगमध्ये थोडंसं ते कमी पडतात. तर मग ते सुद्धा एक्सपोर्ट करता येईल का, एक्सपोर्ट क्वालिटी कशा पद्धतीची असली पाहिजे, या सगळे बारकावे पण सुद्धा आपण ॲग्रिकल्चर सेलच्या माध्यमातून जेही आपले मेंबर्स होतील किंवा जे होऊ इच्छित असतील त्यांना तुम्ही अवगत करून देता का? हो, नक्की. एखादं उदाहरण असेल तर ते पण जर आपण सांगितलं तर. नक्कीच. आमचा एक इंटरनॅशनल बिझनेस सेल पण आहे, आम्ही त्याला IBC म्हणतो. ज्यांना आपलं प्रॉडक्ट, मग ते शेतीशी निगडीत असो किंवा ऑर्गॅनिक फूड असो, अजून काही जे काय असेल एक्सपोर्ट करायचं आहे, तर त्यांना एक्सपोर्टची जी पहिली काहीतरी तुम्हाला तयारी लागते, तर त्या सगळी तयारी कशी करायची हे त्या सेलच्या माध्यमातून आम्ही शिकवतो. आता अगदी कालचं उदाहरण देईन की आमचे एक मेंबर आहेत नागपूरचे, ते कोरियाला गेलेले आहेत आणि कोरियामध्ये एक फूड एक्सपो चालला आहे भरपूर मोठा, फूड आणि ॲग्रिकल्चरल कॅटेगरीतला. तर तिथे त्यांनी मला मेसेज केला की आपल्या मेंबर्सपैकी ॲग्रिकल्चर सेलमध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर सप्लायर कोण आहेत किंवा ऑर्गॅनिक फूड सप्लायर्स कोण आहेत, ह्यांचा मला ताबडतोब कनेक्ट हवा आहे. इथे खूप डिमांड आहे, मी आपल्या मेंबर्सना तिथे कनेक्ट करून देऊ शकतो. तर लगेच आम्ही आमचं जे नेटवर्क आहे, आमचा ॲप आहे, त्याच्यामध्ये आम्ही इन्क्वायरी पोस्ट करतो आणि आम्हाला लगेच मेंबर कॉन्टॅक्ट करतात आणि मग आम्ही संपर्क करून त्यांना पुढचं काम ते त्यांचं होऊन जातं मोस्टली. बऱ्याचदा काय होतं की काही असे प्रगतील शेतकरी अकोला आकाशवाणीला सुद्धा येतात. किसानवाणी या कार्यक्रमामध्ये त्यांचा आम्ही म्हणजे मुलाखत सुद्धा घेतो. आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना बघितलं की आपल्याकडं केळी पण मोठ्या प्रमाणावरती घेतात आणि मग त्यांची केळीची विदेशवारी, ते काय होतं की यामुळं प्रत्येकाला कळतं की आपण पण आपल्या फळाला एक विदेशवारी देऊ शकतो. असं पण काही उदाहरण आपल्या ॲग्रिकल्चर विंगच्या माध्यमातून काही आलं आहे? म्हणजे तुम्ही आता केळीचं उदाहरण घेतलं, केळीचंच सांगतो मी. आमचे एक नागपूर चॅप्टरचे मेंबर आहेत आणि जे रावेरचे आहेत, रावेर जिल्ह्यातले. त्यांनी नागपूरला शेतमॉल नावाचं एक केळी ऑर्गॅनिकली पिकवतात ते, आणि त्या शेतमॉल त्यांचा ॲप आणि वेबसाईटवरनं ऑर्गॅनिक केळी तुम्हाला घरपोच कशी पोचवता येईल याची त्यांची पूर्ण त्यांची यंत्रणा उभी केलेली आहे. त्यामुळे आजकाल आपण बघतोय की पेस्टिसाईड आणि ह्याच्यामुळे आपल्याला जे अन्न मिळतं आहे त्याच्यात जो कॉन्टेंट आहे तो सगळ्यांना माहिती आहे काय आहे. तर ऑर्गॅनिककडे कल वाढलेला आहे बऱ्याच जणांचा आणि आजकाल शेतकरी पण या पिकांकडे जास्ती प्रमाणात वळलेले आहेत. तर त्यांनी एक्सक्लुझिव्हली नागपूरला केळ्यापासून बनणारे म्हणजे केळी, पिकवलेली केळी तुम्हाला घरपोच मिळतील. शिवाय केळ्याचे चिप्स, वेगवेगळ्या फ्लेवरचे त्यांनी चिप बनवले आहेत, केळ्याचे पिठं बनवलेली आहेत. तर ही सगळी एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टीने आता त्यांची पूर्ण तयारी सुरू झाली. क्लबमध्ये आल्यापासून ते स्वतः म्हणतात की मला एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला की मी एकट्याने हे करू शकलो नसतो, पण क्लबमध्ये एवढं मोठं नेटवर्क आहे आणि टीम वर्क करता येत आहे. तर आमचे मेंबर्स ह्या सगळ्या गोष्टींना त्यांना मदत करतात आणि लवकरच ते एक्सपोर्ट सुद्धा होईल त्यांचं. अच्छा, आपल्याकडे जे काही नव उद्योजक असतील त्यांना असं वाटत असेल की आपण पण सॅटर्डे क्लबचा भाग बनावा, तर त्यांना त्याकरता काय आहे? आमची एक छोटीशी फी असते. म्हणजे आम्ही कसं आहे की हा आमचा NGO आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे हा प्रॉफिट मेकिंग क्लब नाही आहे. फक्त जो काही मिटिंगचा खर्च असतो
आणि क्लबची एक छोटी मेंबरशिप फी असते, ती आम्ही चार्ज करतो. आमच्या दर महिन्याला 2 मीटिंग होतात आणि चांगल्या हॉटेलला ब्रेकफास्ट मीटिंग होतात. तो जो काही वर्षभराचा खर्च आहे तो आम्ही फक्त मेंबरकडनं घेतो दरवर्षी. आणि याच्या अगेन्स्ट जसं आज एक एक्झाम्पल आपण एक फी घेतो आहे, तर त्या फीच्या अगेन्स्ट जसे आमचे 6,000-6,500 मेंबर आहेत, हे तुमचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतील. आणि मेंबर झाल्यानंतर आपल्याला पण सगळ्यांशी संपर्क करावा लागेल, जावं लागेल, भेटावं लागेल, आपलं प्रॉडक्ट काय समजून सांगावं लागेल. तशा पद्धतीने जर का आपण काम केलं क्लबमध्ये येऊन तर नक्कीच त्याचा फायदा होईल, अगदी मी विश्वासाने सांगू शकतो. बऱ्याचदा सामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतं की एक नेटवर्किंग आला, तर एक 6,500 लोकांचं एक नेटवर्किंग झालं आहे, आणि नेटवर्किंग म्हटलं की मनामध्ये शंकेचं पाऊल येतं. तर ते थोडं जी शंका आहे ती लोकांची कशा पद्धतीने आपण अगदी ॲक्च्युली आपण त्याला MLM म्हणतो, मल्टी लेवल मार्केटिंग. तो प्रकार हा मुळीच नाही आहे. म्हणजे सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून आम्ही नेटवर्किंग हा शब्द जो वापरतो की तुम्ही एवढे जे मेंबर्स आहेत सॅटर्डे क्लबचे चॅप्टर्स आहेत त्यांच्यामध्ये जाऊन नेटवर्किंग करा. म्हणजे काय, तुम्ही त्यांना भेटा, तुमचा उद्योग समजावून सांगा, त्यांचा पण व्यवसाय समजून घ्या. कारण आम्ही क्लबमध्ये काय म्हणतो की आपल्याला फक्त व्यवसाय घ्यायला यायचं नाही आहे सॅटर्डे क्लबमध्ये, आपल्याला दुसऱ्या मेंबरला पण व्यवसाय द्यायचा आहे. तर जोपर्यंत आपण एकमेकांना भेटणार नाही नेटवर्किंगच्या माध्यमातून, आपल्या गावातून बाहेर पडून दुसऱ्या चॅप्टरला जा, तिथे भेटा, तिथल्या मीटिंग अटेंड करा, ओळख वाढवा. जेणेकरून तुम्ही जेवढं जास्ती नेटवर्किंग कराल तेवढा फायदा तुम्हाला तुमच्या व्यवसायात मिळेल. शिवाय तुम्हाला नवीन व्यावसायिक संधी पण मिळतील. कारण बाहेरच्या जगात आपले मेंबर्स काय करतायत किंवा कशा पद्धतीने ते व्यवसाय वाढवतायत हे पण भरपूर शिकायला मिळेल तुम्हाला. अशा अनेक गोष्टींचा फायदा क्लबमध्ये होतो. पण MLM हा प्रकार मुळीच नाही. इथे कुठलंही कोणाला कमिशन मिळत नाही. हे सगळेजण निस्वार्थी भावनेनी सॅटर्डे क्लबचं काम करतात. कोणीही पेड आमचा एम्प्लॉई म्हणजे हेड ऑफिस सोडलं, कामकाज सोडलं, तर आम्ही जे पदाधिकारी आहोत हे आम्ही आमच्या स्वखर्चाने या सगळ्या गोष्टी करतो. त्यामुळे MLM किंवा कमिशन वगैरे हा प्रकार मुळीच नाही साठी. बरोबर. आता MSMEच्या माध्यमातून भारत सरकारसुद्धा नवउद्योजकांना, स्टार्टअप्सला असं भरीव अशी मदत करतायत, नवउद्योग बनवू इच्छित आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल, तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? नवोद्योजकांना एक तर पहिली गोष्ट हे सांगेन की कुठेही मार्केटमध्ये आपलं प्रॉडक्ट आणण्यापूर्वी किंवा बनवायला घेण्यापूर्वी एक मार्केट सर्वे जरूर करा. बरोबर. कारण कसं आहे, आपण जे काही बनवलं आहे ते छानच आहे किंवा चालेलच असं नाही आहे. आपल्याला मार्केटमध्ये आपला कोण कॉम्पिटिटर आहे का याचा पण पहिले अभ्यास करावा आणि एक्सपर्ट्स असणं गरजेचं आहे. आणि त्या क्षेत्रातल्या एक्सपर्टशी बोलून त्यांचा मार्गदर्शन घेऊन मग तुम्ही मार्केटमध्ये जाऊ शकता. जसं MSME म्हटलं, फंडिंग सगळ्यात काय आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फंड. तर फंडिंग करता गव्हर्नमेंटच्या अनेक योजना आहेत, स्कीम्स आहेत, ज्या तुम्ही MSME डिपार्टमेंट वेळोवेळी वर्कशॉप्स घेत असता. आम्ही पण आमच्या क्लबमध्ये आम्ही अशा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ऑफिसर्सना बोलवतो. ते छान आमच्या प्रेझेंटेशन करतात. मेंबरला लोन कसं मिळवून देता येईल ह्याचं पण ते आम्हाला पूर्ण प्रयत्न करतात. सो दोन्ही गोष्टी होत आहेत. एक तर सॅटर्डे क्लबमध्ये मेंबर्सच्या थ्रू तुम्ही मार्केटिंग पण करू शकताय आणि तुम्हाला MSME काय गव्हर्नमेंट योजनांची माहिती पण आम्ही पुरवतोय, त्यामुळे तुम्हाला फंडिंग पण होऊ शकताय. तर असं हे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही देण्याचा आमचा प्रयत्न कायम असतो. आपण ज्याही व्यवसायामध्ये आपण काम करत असू तर काय असतं की प्रत्येकजण आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या कामामध्ये इतका व्यस्त असतो की तो परिवाराला तर वेळ देऊ शकत नाही, तर बाकीचं जग दूरच राहिलं आहे. काय सांगाल त्यांना की त्यातनंही वेळ काढा, लोकांना भेटा, आपल्यापेक्षा जे मोठे लोक आहेत त्यांना भेटा, चर्चा करा, त्यातनं बऱ्याच काही नवनव्या कल्पना आपल्यासमोर येतील, त्यातनं आपल्या उद्योगाला आपल्याला काय लागेल. अगदी जसं तुम्ही म्हणालात की फॅमिलीला वेळ देणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण आपल्या व्यवसायात कायम गुंतलेलो असतो. पण आता म्हणजे मी कायम सॅटर्डे क्लबशीच तुलना करीन की कुठलंही मोठं काम करायचं असेल तुम्हाला किंवा नवीन मोठा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही टीमवर्क हे अत्यंत आवश्यक आहे. आपण एकटाच सगळ्या गोष्टी करत बसू तर आपल्याला वेळ पुरणार नाही आणि तेवढं मोठं पण होता येणार नाही. तर तुम्ही जास्तीत जास्त टीमवर्क रिलेटेड जर का व्यवसाय केले किंवा टीम बनवली स्वतःची, जॉईंट व्हेंचर्स केले, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये कमी वेळ द्यावा लागेल. जी सगळ्या गोष्टी आज तुम्ही करता एकटे, ते न करता तुम्ही तुमच्या टीमला डेलिगेट करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसाय वाढीसाठी किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी तो वेळ देता येईल, तुमच्या फॅमिलीला वेळ देता येईल. तर हा सगळा तुम्हाला जो काय म्हणतो गणित आहे हे तुम्हाला जुळवावं लागेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला सगळीकडे प्रॉपर वेळ देता येईल. नवीन व्यवसाय संधी पण अनेक मिळतात. आम्ही सुद्धा एका व्यवसायाबरोबर दुसरे व्यवसाय पण करायला शिकलो, ते आमच्या क्लबमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता येतील. फक्त टीमवर्क करा, एकट्याने सगळं करू नका. बरोबर. नाही, आता बऱ्याचदा काय होतं मानसिकता की न्यूक्लिअर फॅमिलीमुळे मी माझा व्यवसाय एकोप्याने व्यवसाय करण्याची जी वृत्ती होती सुरुवातीची, एक पारिवारिक एकत्र राहणं आणि मग तो व्यवसाय करणं, मग आपण बघितले की असे व्यवसाय फार भरभराटीला गेले आहेत. हो. आणि जेव्हा मग आपण न्यूक्लिअर फॅमिली होऊन आपण आपला एक छोटासा व्यवसाय करतोय तर त्याला एक लिमिटेशन्स येऊन जातात. बरोबर. आपल्याला माहिती आहे की आपलं क्षितिज फार
लांब काही आपण गाठणार नाही, तिथपर्यंतच राहणार. तर तुम्ही काय सांगाल की एक एकोप्याने सर्वांनी पारिवारिकरित्या एकत्र येऊन जर व्यवसाय केला तर निश्चितच आपण अगदी, कारण एकट्याला लिमिटेशन आहे. आपण म्हटलं तसं की आपण एकटं कुठपर्यंत जाणार, त्यामुळे आपल्याला लिमिटेशन्स आहेत. तर तुम्ही जसं पारिवारिक, आम्ही सॅटर्डे क्लबला आम्ही एक्सटेंडेड फॅमिली म्हणतो, एक परिवार म्हणतो. तर परिवारातले सदस्य तुम्ही जोडा तुमच्याबरोबर आणि त्यांच्या मदतीने मोठे व्हा. बरोबर, हा आमचा एक मूलमंत्र आम्ही नेहमी सांगतो. त्यामुळे तुम्हाला सगळीकडे वेळ देता येईल, तुम्हाला भरपूर नवनव्या गोष्टी शिकता येईल, शिकता येतील, भ्रमंती करता येईल, फॅमिलीला वेळ देता येईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला साध्य होतील. एवढं नक्कीच. चालेल. गोरेसाहेब, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि सॅटर्डे क्लब याविषयी सविस्तररित्या आपल्या श्रोत्यांना माहिती दिली. निश्चितच आजच्या चर्चेमधनं नवउद्योजकांना, श्रोत्यांनाही माहिती झाली आहे की आपण काही वेगळ्या पद्धतीने करू शकतो का. निदान माहिती जर मिळाली, ही पण एक खूप मोठी त्यांच्यासाठी संधी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्या श्रोत्यांना दिली. त्याकरता मी अकोला आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अकोला आकाशवाणीचे, मला आज तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल. थँक्यू. गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला.